पहिल्या ब्लाऊजवरती शोल्डरची रुंदी आणि मोंडा उंची कशी काढायची हे आपण बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, आपला हा जो झाला आपला हुककडचा किंवा काचकडचा भाग झाला हा. तर इथून आपल्याला काय करायचं, हा जो गळा आहे आपला, इथून काय करायचं, इथून आपल्याला सरळ एक लाईन ओढायची आहे. ही लाईन ओढली तर आपण या भागापासून तर आपण जिथपर्यंत बाही जोडलेली आहे तिथपर्यंत आपल्या या गळ्याच्या रुंदीचं माप घ्यायचं आहे. आलेल्या ब्लाऊजवरती आपण गळ्याच्या रुंदीचं माप घ्यायचं. 4.5 इंच इथं आलेलं आहे. 4.5 इंच आलं, त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करू. मग आपण किती घ्यायचं, तर आपण इथं 5.5 इंच गळ्याची रुंदी घेऊयात. 5.5 इंच. हे झालं 5.5 इंच. आता यानंतर आपलं दुसरं माप जे असतं ते आपलं मोंडा उंची ही आपली मोंडा उंची जी असते, शोल्डरची रुंदी आणि मोंड्याची उंची, हे दोन्ही माप आपले परफेक्ट घ्यायचे. आता आपल्याला इथं ब्लाऊजवरतीच घेत आहोत. बघा, आता ह्या कोपऱ्यापासून आपल्याला एक आडवी लाईन ओढायची आहे. ती तुम्ही चॉकने ओढू शकता. आणि इथून आपण काय करायचं, ह्या शोल्डरपासून आपला टेप ठेवायचा. शोल्डरपासून टेप ठेवल्यानंतर हे जे माप बघायचं किती आलं ते, इथून हे आलं आपलं 5 इंच. तर या इथं आपण शिलाई मार्जिन सोडूयात. आणि इथं आपण 5.5 इंच, समजा पूर्ण 5.5 घेऊ, शिलाई मार्जिन सोडली तर इथं 5 इंच येईल. इथून एक आडवी लाईन ओढायची इथपर्यंत. शोल्डरची शिलाई मार्जिन आपल्याला सोडायची आहे. आता हा भाग घेतल्यानंतर हे झालं आपलं रुंदीचं माप. इथे